नमस्कार, सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण खास अशी रेसिपी शेअर केलेली आहे। दम आलू मस्त लागते, खूप भारी टेस्ट लागते, अगदी हॉटेल स्टाईल। तुम्ही घरच्या घरी कमी साहित्यात ही रेसिपी तयार करू शकता। रोज रोज तेज बटाटा वांग खाऊन कंटाळा असाल तर अशा पद्धतीने तुम्ही दम आलू ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। अशा पद्धतीने मस्त चमचमीत हॉटेल स्टाईल दम आलू ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। तुम्हाला कोणत्याही क्षणी व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तरी इथे मी अगदी असे छोटे छोटे आलू घेतलेले आहेत, बटाटे, आणि हे शिजून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर मोठे आलू नसेल तर मोठ्या आलूचे 2 भाग किंवा 4 भाग करायचे। पण हे दम आलू ही अशा बारीक आलूपासूनच बनवतात। तुम्ही मार्केटमधून खास करून अशा पद्धतीने बारीक आलू बटाटे घेऊन या आणि एकदा नक्की ट्राय करून बघा। तर हे सगळं मी याची साल काढून घेते। तर इथं बघा सगळं साल काढून घेतलेलं आहे। तर आता आपण आलू हे थोडंसं काट्याच्या चमच्याने छिद्र पाडणार आहोत। छिद्र पाडल्यामुळे आतपर्यंत आपली ग्रेव्ही छान मुरते, त्यामुळे भाजीची छान अशी टेस्ट लागते आणि आपले आलू पण छान खमंग लागतात। तर हे असे काट्याच्या चमच्याने 5-6 जागी तुम्ही असे छिद्र पाडून घ्या। तर अशाच पद्धतीने संपूर्ण मी बटाटे छिद्र पाडून घेते। तर आता आपण खास साधा असा मसाला करणार आहोत। जास्त काही त्यामध्ये टाकलेलं नाही। तरी इथं मी 5-6 काजूचे असे काप घेतलेले आहेत। आलं लसूण अगदी हॉटेलमध्ये जसं बनवतात त्या पद्धतीनं घरच्या साहित्यात ही रेसिपी मी शेअर केलेली आहे। तर आलं लसूण आणि काजूचे तुकडे टाकून आणि त्यामध्ये एक मोठा असा लालसर टोमॅटो टाकून हे मिक्सरला प्युरी करून घ्यायची। तर आता ते साईडला ठेवून आपण एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। तुमची जेवढी भाजीची क्वांटिटी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं तेल कमी जास्त करू शकता। तर इथं आपण थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला हे बटाटे 2 मिनिटं असे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये। त्यामुळे छान असा क्रिस्पी बटाटा तयार होतो आणि ग्रेव्हीमध्ये टाकल्यावर असा मस्त दम आलू सारखी टेस्ट आपली येते। तर बघा हॉटेलमध्ये किंवा दम आलू बनवण्याची ही साधी सोपी पद्धत आहे। तर बघा 2-3 मिनिटात आपले हे आलू छान असे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, मस्त असे तळले गेलेले आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत। तर छान असं ब्राऊन रंग येईपर्यंत तुम्ही तेलामध्ये परतून घ्या। तर आता मी हे सगळे आलू काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आता आपण भाजी करायला घेऊ। तर इथं मी तमालपत्र, दालचिनी, काळे मिरे, लवंग आणि साधी वेलची टाकलेली आहे तेलामध्ये, त्यामुळे फ्लेवर छान येतो खडे मसाल्याचा। आणि 1 चमचा जिरे छान फुलले गेल्यावर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। शक्य तेवढा आपल्याला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे, त्यामुळे ग्रेव्ही छान होते। तर आता आपण हे कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, लालसर होऊ द्यायचं, जेणेकरून भाजीला छान असा फ्लेवर येतो। तर बघा आता आपला कांदा मस्त परतून झालेला आहे। त्यामध्ये मी इथं सुके मसाले टाकून घेते। 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे, 1 चम्मच धन्याची पावडर आणि 1 चम्मच इथं मी हळद आणि 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे। खडे मसाले पण टाकले होते, त्यामुळे सुद्धा फ्लेवर गरम मसाल्याचा येतो, पण तरीही अर्धा चमचा मी इथं गरम मसाला टाकून आपण जी प्युरी बनवून घेतली होती टोमॅटो काजूची ती टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचा आहे। छान मसाला परतला गेल्यावरच आपली ही भाजीची टेस्ट अप्रतिम लागते। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर बघा किती मस्त असं
तेल सुटलेला आहे। आपली ही ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे। त्यामध्ये आता आपण हे बटाटे तळून घेतलेले बटाटे टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं। ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि 5-10 मिनिटं हे असंच आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून आतमध्ये पर्यंत ही ग्रेव्ही जाते बटाट्याच्या, जेणेकरून आपण छिद्र पाडले होते त्यामुळे ग्रेव्ही आतपर्यंत जाते आणि भाजी मस्त लागते। तर बघा अशा पद्धतीनं 2 मिनिटं मी छान परतून घेतलेला आहे। यामध्ये फेटलेली 2 चमचे दही टाकलेला आहे। तुम्ही थोडंसं गॅस बंद करायचं, गॅस किंवा मीडियम करून दही टाकायची, त्यामुळे दही अशी फाटणार नाही। फेटून टाकल्यावर छान मस्त फ्लेवर येतो। तुम्ही इथं फ्रेश क्रीम सुद्धा टाकू शकता। तर इथं 2 मिनिटं अशा पद्धतीनं बटाटे ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून घ्यायचं। त्याच वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ह्यामध्ये टाकून घेतलं। जेवढं तुम्हाला पातळ घट्ट हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या। लास्टला कसुरी मेथी टाकली, हातावर थोडंसं क्रश करून टाकायचं, त्यामुळे फ्लेवर छान येतो। तर थोडीशी ही घट्टसर भाजी असते। कसुरी मेथी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून 2 मिनिटं वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही। दम आलू आपण ही भाजी केली आहे, त्यामुळे 2 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे। बघा किती मस्त आपली ही भाजी शिजून तयार झालेली आहे। बारीक कोथिंबीर कट केलेली टाकायची। आपली हॉटेल स्टाईल घरच्या कमी साहित्यात तयार होणारी दम आलू भाजी ही तयार झालेली आहे। रोजची तेच बटाटा किंवा रोजचा तोच बटाटा खाऊन कंटाळा असा आला असेल तर तुम्ही ह्या पद्धतीची अगदी वेगळी चव लागते मस्त, कधीतरी काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तुम्हाला व तुमच्या घरच्यांना खूप आवडेल। बघा मस्त असा आलू मॅश केला तर लगेच ह्या पद्धतीनं असा मॅश झाला पाहिजे इतपत आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये शिजून घ्यायचं आहे। अर्धवट शिजवायचं आहे बटाटे। मी पहिल्यांदा जेव्हा शिजवले होते तेव्हा अर्धवट शिजून घ्यायचं आहे, जास्त बटाटे न शिजवता अशा पद्धतीनं अर्धवट शिजून मग तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे, त्यामुळे बटाट्याला मस्त असा फ्लेवर येतो। बघा मस्त हॉटेल स्टाईल दम आलू ही रेसिपी तयार झालेली आहे। झटपट होणारी आहे, जास्त काही वेळ लागत नाही। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, खूप मस्त वेगवेगळे प्रकारचे आहेत। साऊथ इंडियन, मराठवाड्याचे खास अशा भाज्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, नक्की जाऊन बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।